आणि यानंतरची बातमी शिर्डीमधून। शिर्डीमध्ये भिक्षेकरांना पकडण्याची मोहीम 4 जणांच्या जीवावर उठली। पोलिसांनी शिर्डी परिसरामध्ये मोहिमेच्या नावाखाली दिसेल त्या गरीबाला उचललं। न्यायालयाने त्यांना सुधारगृहात पाठवलं, सुधारगृहाने त्यांना रुग्णालयात पाठवलं आणि रुग्णालयामध्ये त्यांना थेट मृत्यूनच गाठलं। भिक्षेकरी असल्यामुळे पोलीस आणि डॉक्टरांनी 4 मृत्यूंकडे दुर्लक्ष केलं। पण पोलिसांनी ज्यांना पकडलं ते भिक्षेकरी नव्हतेच, त्या कुटुंब कबिला असलेल्या घरांमधील कमावत्या व्यक्ती होत्या। आता आमची माणसं नेलीत तशी परत आणून द्या अशी मागणी करत नातेवाईक पोलीस स्टेशनला ठिया मांडून बसलेत। नमस्कार सगळ्यांना, नमस्कार आहे तुम्हाला माझा। आज माझ्या बापाचा जीव गेलेला आहे। माझ्या बापाचं नाव सारंगधर मधुकर वाघमारे, राहणार पिंपळस, तालुका रातन, जिल्हा अहमदनगर। ही माझ्या बापाची ओळख माझा बाप ओरडून सांगत होता या लोकांना, मी इथला लोकल माणूस आहे, मला पकडू नका, मला घरी जायचंय, माझे बायको पोरं माझी वाट पाहत्या। यांनी ऐकलं नाही, यांनी ऐकलं नाही। यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे? कशावरून, कशामुळे पकडलं? काय संशय घेतला? माझ्या बापाचा गुन्हा काय होता? पकडलं तर पकडलं, यांनी कुठं नेऊन टाकलंय? बांधून ठेवलं होतं माझ्या बापाला, बांधून, अन्न पाणी नाही, कोणत्याही सपूरला नेलं तिकडं। शिर्डी पोलीस स्थानकाबाहेर आम्रपाली वाघमारेनं आपल्या बापासाठी हा टाहो फोडला। आपल्या वडिलांच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा आम्रपालीचा आरोप आहे। सारंगधर वाघमारे नगरच्या राहता तालुक्यातले। 4 एप्रिलला आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ते शिर्डीमध्ये आले। बहिणीला भेटून घरी परत जाण्यासाठी ते शिर्डी बस स्थानकात पोहोचले। बसची वाट बघत असतानाच पोलिसांनी वाघमारेंना पकडलं। कुटुंबाला काही कळवायची संधीही त्यांना मिळाली नाही। पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्यांना राहता न्यायालयामध्ये हजर केलं। वाघमारेंसह 49 भिक्षेकऱ्यांना इसापूरच्या भिक्षेकरी सुधार केंद्रात पाठवलं। भिक्षेकरी सुधार केंद्रात वाघमारेंसह 10 जणांची प्रकृती बिघडली। प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। 8 एप्रिलला 10 पैकी 14 भिक्षेकऱ्यांचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला। रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सगळ्या भिक्षेकऱ्यांच्या हातापायांवर दोरीनं बांधल्याचे व्रण होते असा नातेवाईकांचा दावा आहे। त्यांना मारहाण झाली, 4 दिवस पाणीही दिलं गेलं नाही असाही आरोप नातेवाईकांनी केलाय। या सगळ्या आरोपांवर जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मात्र भलतंच स्पष्टीकरण दिलंय। तिथं आणल्यानंतर काही जे पेशंट सिरियस झाले तर त्यांना इथं आणण्यात आलं। इथं आणतेवेळेस ते सिरियसच होते आणि अल्कोहोलिक इंटॉक्सिकेशन आणि त्यांना इनव्हॉलंटरी मुवमेंट्स आणि सायकेट्रीचे वेगवेगळे प्रॉब्लेम होते। आता 10 पैकी 2 दिवसामध्ये येतानाच बरेचसे लोक सिरियस होते। तर आतापर्यंत काल रात्री एक, आज सकाळी एक आणि आता एक, असे 3 डेथ झालेले आहेत, 4 झालेले आहेत आता। आणि अशा प्रकारे हे जे डेथ झालेले आहेत त्यांना आपण पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सारंग वाघमारेंसोबत इसाक शेख यांचाही रुग्णालयामध्ये मृत्यू झाला। इसाक शेख हे शिर्डीतच राहणारे होते। मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते। महिनाभर रोजा केल्यामुळं त्यांची प्रकृती काहीशी खालावली होती। त्यातच अन्न पाणी न मिळाल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केलाय। उन्होंने कभी कुछ काम गलत करेला नहीं है। उन्होंने भिखारी काम करके उनके माँ का पेट पालते थे। आज इन लोग ने भिखारी समझ के उनको उठा के लेके गए। हॉस्पिटल वालों ने हमको कांटेक्ट भी नहीं करे और बोले भी नहीं बीमार है क्या, सीरियस है, कुछ भी कांटेक्ट नहीं करे, हमारे आदमी को मार डाले। हम लोग को उन्होंने बहुत मारेला है, बांध के मारे, पानी के लिए तड़पा के मारे। काही दिवसांपूर्वी शिर्डीचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी एका जाहीर कार्यक्रमात शिर्डीमधल्या वाढत्या भिक्षेकऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर पोलिसांची भिक्षेकऱ्यांविरोधातली मोहीम तीव्र झाली। त्या बाकी सगळ्या गोष्टी प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खं देश इथं येऊन फुकट जेवतोय,
भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही. मुंबई भिक्षेकरी प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांनी भिक्षेकऱ्यांवर कारवाई केली, पण या कारवाईत पोलिसांचा हलगर्जीपणाच चौघांच्या जीवावर उठल्याचा आरोप होतोय. जे आपण भिक्षेकरी ताब्यात घेतलेले आहेत याच्यात जवळपास 4 राज्यातले भिक्षेकरी आहेत, तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हे 11 जिल्ह्यांमधील भिक्षेकरींना आपण ताब्यात घेतलेलं आहे. काय कारवाई करणार? जो मुंबईचा भिक्षेकऱ्यांस भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम आहे, यानुसार आपण हे जे भिक्षेकरी ताब्यात घेतो यांचे आपण मेडिकल करून मान्य न्यायालयाच्या आदेशाने आपण त्यांना जे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे निवासस्थान आहेत, भिक्षेकरी गृह आहेत, तिथे आपण त्यांची रवानगी करत असतो. पोलिसांनी भिक्षेकरी म्हणून पकडलेल्या कुणाचीही ओळख पटवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. जिल्हा रुग्णालयानं भिक्षेकरी म्हणून त्यांना साधं पाणी आणि जेवणही दिलं नाही. या अमानवी वागणुकीमुळेच चौघांचा जीव गेल्याचा आरोप आता शिर्डीवासीय करतायत. 4 भिक्षेकरी काल मयत झालेले आहे आणि या मयत झालेल्या भिक्षेकऱ्यांना काल अशी माहिती मिळालेली आहे की त्यांना बेडवरती बांधून ठेवण्यात आले, त्यांचे हातपाय बांधून त्यांना अशा कोणत्या प्रकारचा उपचार देण्यात आला, हा एक सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेला आहे. साईबाबा संस्थान, शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी पोलीस स्टेशनची ही जी कारवाई होते ही कोणत्या अनुषंगाने आणि कशी केली जाते यावरही मोठे प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेलं आहे. आणि असा कोणी मनुष्य जर आढळला त्याने त्याची स्वतःची ओळख, ज्यामध्ये ओळखपत्र म्हणून त्यांनी कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी प्रोड्यूस केलं, त्यांनी त्याच्या नातेवाईकांची ओळख सांगितली, त्याचबरोबर त्या शहरातील, आजूबाजूच्या परिसरातील किंवा पंचक्रोशीतील एखाद्या सभ्य नागरिकाचं किंवा एखाद्या प्रतिष्ठित नागरिकाची जर ओळख सांगितली तर त्याला त्याच ठिकाणी तो ओळखीचा आहे म्हणून सोडून देण्याची देखील त्या कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु शिर्डीच्या प्रकरणामध्ये या कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी उपयोग केलेला दिसत नाही आहे. दुसरीकडे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर भिक्षेकऱ्यांच्या नातेवाईकांना त्यांचे पुरावे सादर करता आले नाहीत असाही दावा केला जातोय. या भिक्षेकरी मोहिमेमध्ये 50 जण पकडण्यात आले असून त्यातील सारंगधर मधुकर वाघमारे याचे नातेवाईक अमोल भोसले माझ्याकडे आले होते. त्यांचा सारंगधरला सोडवण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळेस मी अर्ज दाखल केला, परंतु अमोल भोसले यांच्याकडे त्यांचं स्वतःचं आधार कार्ड नव्हतं, सारंगधरचा कुठलाही पुरावा नव्हता, आधार कार्ड नव्हतं आणि मी तर कोर्टासमोर अर्ज दाखल केला. कोर्टाने तो माझा अर्ज मान्य केलेला नाही आणि त्याच्यानंतर मला असं कळतंय की सारंगधर यांचा मृत्यू देखील झालेला आहे. ज्या भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूनंतर पोलीस स्थानकामध्ये जमाव होतो त्यांची ओळख पटवणं पोलिसांना इतकं कठीण का गेलं? बरं, त्यांची ओळख पटवता आली नाही तर किमान माणूस म्हणून त्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी तरी प्रशासनानं घ्यायलाच हवी होती. नेमका मृत्यू कशामुळे झाला? उपास. आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी 4 दिवस अन्नत्याग केला. मग अन्नत्याग केल्यामुळे झाला. काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोहोलिक होते, अल्कोहोलमुळे झाला. अजून कुठल्या कारणामुळे का मारहाणीमुळे झाला? जर या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं PM पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचा मृत्यू झाला तर कोठडीतील मृत्यू म्हणून गुन्हा दाखल होतो. आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भिक्षेकऱ्याचा सरकारी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी कुणावर निश्चित करावी? गरीब असो नाहीतर भिकारी असो, पण जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. साईंच्या शिर्डीत तरी पोलिसांना, डॉक्टरांना हे सांगण्याची वेळ येऊच द्यायला नको होती. सुनील दवांगे आणि प्रसाद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, अहिल्यानगर.